आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या समाजकार्याची दखल घेतली गेली असं व्यक्तिमत्व म्हणजे नसीमा दिदी, ज्यांनी स्वतः पराकोटीच्या अपंगत्वावर मात करून हजारो अपंगांना श्वास दिला, स्वावलंबी जीवन जगण्यास प्रेरित केलं. त्यांचं केवळ शारीरिक पुनर्वसन नाही, तर शैक्षणिक आणि मानसिक पुनर्वसन केलं. स्वतःचं अपंगत्व, समाजात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून इतरांसाठी केलेलं कार्य, त्यांच्या कार्याला सावरकरांच्या सागरास या कवितेतील दोन ओळी अगदी परफेक्ट बसतात. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. हे सागरा, तुला तरी किनाऱ्याची मर्यादा आहे, पण आमच्या कार्याला नाही. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दिदी यांचं चाकाची खुर्ची या पुस्तकाचं वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. उचगावच्या जागेचं भूमिपूजन सौ रजनी करकरे देशपांडे व श्री पी डी देशपांडे पती पत्नींनी केलं. परत आम्ही सर्वांनी देवाचं नाव घेऊन कुदळ हातात धरली. सर्वात आधी जागेला कुंपण घालून मग बांधकाम करायचं ठरलं. जागेची मोजणी करताना लक्षात आलं की जागेच्या आत एक झोपडी आहे आणि जागेच्या सीमारेषेवर एक झोपडी आहे. सीमारेषेवरील झोपडीचा प्रश्न नव्हता. देवाच्या कृपेनं एवढ्या 2 एकर मिळालेल्या जागेतील काही फूट जागा कमी झाल्यानं आमच्या ध्येयपूर्तीत काही कमतरता राहणार नव्हती. प्रश्न होता आतील झोपडीचा. स्वतःचं घर बसवताना दुसऱ्या कोणाचं घर मोडण्यानं आनंद मिळणार नव्हता, पण त्या कामी आम्हाला उचगावचे माजी सरपंच अण्णाप्पा चव्हाण व त्यावेळचे सरपंच गणेश काळे यांनी मोलाचं सहकार्य केलं. आम्ही त्या झोपडीच्या मालकाला आमच्या कंपाऊंड बाहेर झोपडी बांधून घ्यायचा खर्च दिला. कंपाऊंड बांधताना बोरवेलच्या खोदकामाच्या वेळी जिल्हाधिकारी अजित कुमार जैन यांना बोलावलं. तेव्हा आमच्या उचगावच्या जमिनीच्या आसपासच्या काही लोकांनी त्यांना घेराव घालून आम्हाला ती जागा कशी दिली याविषयी थोडा विरोध केला. कंपाऊंड बांधणाऱ्या कामगारांना काम करणं अशक्य झालं. तेव्हा मला निरोप मिळताच मी परत रजा काढली. कंपाऊंड बांधताना भर उन्हात तिथे जाऊन मी राहू लागले. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सोबत छत्री नेत असे. आमच्या जागेपर्यंत जाणारा रस्ता एवढ्या भयानक खाचखळग्यांनी भरलेला होता की संपूर्ण बांधकाम होईपर्यंत माझ्या पाठीच्या कण्याला आणि शरीरातील हाडांना दुखापत होईल की काय असं वाटे. बांधकाम सुरू केलं तेव्हा पाण्याची सोय नव्हती. मोफत बोरवेल खुदाई करून मिळावी यासाठी श्री बाळासाहेब इंगरोळे आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य करत होते. त्यांच्या मदतीनं आम्ही जयसिंगपूरच्या कल्पवृक्ष ट्यूबवेल कंपनीशी संपर्क साधला. त्यांनी मोफत खुदाईचा दिवस ठरवताच एका पाणी दाखवणाऱ्या व्यक्तीला बोलावून जागा दाखवली. ती एकूण जागेच्या थोडी मध्यातच होती. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी व अनुताईंच्या उपस्थितीत नामफलकाचं अनावरण व बोरवेल खुदाई प्रारंभ होणार होता. माझ्या क्वार्टरवर संध्याकाळी 5:30 वाजता श्री अण्णाप्पा चव्हाण आले. उचगावच्या जागेत 16 बोरवेल अयशस्वी झालेले आहेत. कशाला एवढी मेहनत घेता, वेळनी पैसा वाया जाईल असं म्हणाले. सर्व तयारी झालेली आणि हे काय संकट काही कळेना, पण त्वरित कृती केली. जिल्हा परिषदेत नोकरीला असलेले संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे श्री दस्तगीर पठाण यांना फोन केला. शास्त्रीय पद्धतीनं पाण्याची जागा दाखवणारं यंत्र कोणाकडे असतं त्यांना घेऊन या. उचगावला जाऊन त्यानं पाहणी करून बोरवेलची जागा ठरवूया. केवळ जिल्हाधिकारी या कार्यक्रमाला येणार असल्यानं सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी यंत्र व तज्ज्ञांसह दस्तगीर उचगावला पोहोचले. मीही सर्व कामं बाजूला ठेवून गेले. अंधार पडता पडता सूर्याच्या अंतिम किरणांनी आम्हाला आशेचा किरण दाखवला. पश्चिमेला अगदी कडेची जागा निश्चित केली गेली. दुसऱ्या दिवशी अनुताईंच्या हस्ते बोरवेल खुदाईचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी घेराव घातलेल्या जमावाला समजावून परत पाठवलं. पाण्याचा पहिला फवारा आकाशात उडाला तेव्हा आदल्या दिवशी सारखीच संध्याकाळ झाली होती. अतिशय सुरेख अशा सूर्यास्ताच्या साक्षीनं सर्वांनी भरपूर पाणी लागल्याचा आनंद साजरा केला. रात्रभर खुदाईचं काम चालणार होतं. काही कार्यकर्ते थांबले. वारा आणि कडाक्याची थंडी होती. जेवण ब्लँकेटची सोय करून देऊन आम्ही देवाचे आभार मानत आनंदानं परतलो. बोरवेलला हातपंप बसवला.
पण आता लवकरात लवकर त्या जागेत वीज आणून विजेची मोटार बसवणं आवश्यक होतं. त्याशिवाय बांधकामाला जोर येणार नव्हता. विजेचा पंप बसेपर्यंत 2-4 वेळा रात्री अपरात्री पाण्याचा टँकर घेऊन मी आणि देशभर उचगावला गेलो. दिवसा टँकर उपलब्ध होत नसे. आमची रिक्षा पुढे आणि टँकर मागे असं उपाशी तापाशी काम करून घरी येऊन गरम गरम जेवून मग शांत झोपण्यातही एक आगळाच आनंद होत होता. अनेक वेळा तेथील कामगारांसाठी मी गरम वडापाव नेत असे. मी रजा काढली होती, पण देशभर नोकरी सांभाळून माझ्यासोबत येत. अनेक वेळा मला एकटीला उचगावला जावं लागे. भाड्याच्या रिक्षातून एकटी जात असे. रिक्षा चालक चांगले मित्र व मदतनीस बनले, पण दरवेळी दीडपट भाडं देताना संस्थेकडे रिक्षा नाही याची खंत वाटायची. मी बांधकामाच्या जागेवर 1-2 खुर्च्या नेऊन ठेवल्या. पायावर प्रचंड सूज येई अशा वेळी दोन्ही पाय समोर खुर्ची ठेवून त्यावर ठेवले की बरं वाटे. कागद पेन सोबत घेऊन तेथील शांत वातावरणात मनातले तरंग लिहावेसे वाटत. पण अनंत आठवणी मनात गर्दी करत आणि आजचं उद्याचं काम त्याची आखणी यातच वेळ निघून जाईल. वीज मिळवण्यासाठी कोल्हापूर ऑफिसला अर्ज दिला. माननीय HD पाटील यांनी व महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एवढं सहकार्य दिलं की अर्ज दिल्यापासून 12 दिवसात विजेचे खांब आमच्या कंपाऊंडमध्ये आले. 2 वेळा मी नीता व देशभर हुपरीला गेलो. एकदा तर रिक्षाचा संप असताना एका रिक्षा चालकानं आमची निकड जाणून आम्हाला हुपरीला नेलं. बोरवेला विजेचा पंप बसवून त्याचं उद्घाटन माननीय HD पाटील यांच्या हस्ते केलं. पाण्याचा लोट बघून सर्वत्र प्रसन्न झाले. उचगावला पाणी लागणार नाही असं वाटत असता व 16 वेळा अपयश आल्यावर आम्हाला देवानं दिलेल्या या यशाबद्दल देवाचे आभार मानताना माझ्या अंगावर रोमांच आले. आमच्या प्रत्येक सुखदुःखात सकाळचे संपादक अनंत दीक्षित आवर्जून सहभागी होत. भर उन्हातील पाण्याचा आनंद हा साजरा करताना तेही होते. भाषणात त्यांनी मला कोल्हापूरची मदर तेरेसा म्हटलं. त्यावेळी आठवला मदर तेरेसांच्या भेटीला जाण्यासाठी मी निघाले होते तो प्रसंग. खूप वर्षापासूनची मदर तेरेसा यांना भेटण्याची इच्छा होती. त्यांच्याशी काही क्षण बोलून खूप काही मिळवायचं होतं. कोल्हापूर ते नागपूर, नागपूर ते कलकत्ता व परतीचंही रेल्वेचं रिझर्वेशन झालं. कलकत्त्याच्या बिमलेंदू चक्रवर्तीला कळवून तिथे राहण्याची सोय केली. क्रीडा स्पर्धांच्या वेळी या रसगुल्ल्यासारखा स्वभाव असलेल्या बिमलेंदूची ओळख झाली होती. अनेक वर्षांनी त्यांची भेट होणार होती. त्यांचं घर, त्यांची आईही भेटली असती. अनेक वर्ष मला तो आग्रहानं कलकत्त्याला बोलावत होता. दिवाळीच्या सुट्टीत हा कार्यक्रम आखला होता. ऑफिसमध्ये बोनसची बिलं बनवण्याचं काम होतं. दुसऱ्या दिवशी बोनस वाटप करायचा होता. आमच्या एका सहकार्यानं बनवलेलं एक बिल चुकलं. ते परत करून घरी जायला रात्री उशीर झाला म्हणून दुसऱ्या दिवशी लवकर येऊन चेक लिहायचं ठरवलं. रोज आईच्या आग्रहाखातर अंगावर घातलेलं सोनं, चेन, कानातील रिंग्स, बांगडी, अंगठी काढल्याशिवाय मला चैन पडत नाही. रोज घरी येताच हे अलंकार रुमालात बांधून पर्समध्ये टाकणं आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ, कपडे करून तयार झाल्यावर ते घालणं ही एक प्रतिक्षिप्त क्रिया होऊन बसली आहे. कारण आरशासमोर तयार होताना लक्ष कोणाच्या बोलण्याकडे वा कपडे दागिने याकडे नसून ऑफिसमध्ये कोणती कामं करायची व त्यापूर्वी संस्थेची कोणती कामं डायरीत शिल्लक आहेत ती कशी, कोणत्या क्रमानं पुरी करायला हवी आहेत या विचारात मी नेहमी असते. आणि त्या दिवशी तर सर्व महत्वाची कामं आवरून 2 दिवसात कलकत्त्याला निघायचं होतं. जाण्याची निम्मी तयारी आईनं केली होती, निम्मी करायची होती. गडबडीत विचाराच्या तंद्रीत तयार झाले. दागिन्यांचा रुमाल सोडला, पण सर्व दागिने मांडीवरच राहिले. मी संस्थेत म्हणजे माझ्या क्वार्टरवर आज जाताच नीतानं प्रश्न केला, दीदी आज कानात गळ्यात काहीच का घातलं नाही? कसं तरीच वाटतं. माझा हात कानावरून गळ्यावरून फिरला. खरंच दागिने नव्हते. पर्स उघडली, आतही काही नव्हतं. सर्व काम सोडून त्याच पावली त्याच रस्त्यानं घरी आले. वाटेत रॉकेल डेपोवरील रांग ऑफिस ते जवळजवळ आमच्या घरापर्यंत होती. स्वच्छ सुंदर ऊन, मांडीवरून दागिने पडले तर ते चकाकले असणार. नगरसेवक राजेंद्र खानविलकर यांनी नुकताच रस्ता छान दुरुस्त करून दिला होता. घरी पलंगापर्यंत येऊन शोधलं, पण दागिने सापडले नाहीत. हे दागिने आईनं भावानं केलेले होते.
मी घेतलेले असते तर कदाचित इतकं वाईट वाटलं नसतं. सर्व मूड गेला. ऑफिसमध्ये जाऊन बोनसचा चेक लिहिला. नागपूर कलकत्ता येथे तार दिली. येणे रद्द केलेले आहे. सर्वांनी समजावलं, पण स्वतःच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानीनं मूड गेला होता. कलकत्त्याला जाऊनही आनंद मिळाला नसता. मदर तेरेसांच्या भेटीची इच्छा मनातच राहिली. परत जायला वेळही मिळाला नाही. एवढं होऊनही आई व आजीजनं लवकरच मला परत दागिने करून दिले. या सगळ्याची काय गरज आहे हे मात्र मला कळत नाही. मन राखायचं म्हणून वाद न घालता घालायचं. माझे बाकी सर्व चोचले ते पुरवतात, म्हणून त्यांचा हा हट्ट मी पुरवत होते. उचगाव वसतिगृहाच्या बांधकामाच्या पायाभरणी समारंभ कोणाच्या हस्ते करायचा याची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा भाईसाब खान साहेबांनी सुचवलं की एखाद्या लाभार्थीच्या हस्ते पायाभरणी करावी. आईच्या कडेवरून संस्थेत आलेल्या व डॉक्टर R.B. सातवेकर यांनी ऑपरेशन केलेल्या कुबड्यांच्या आधारे चालू लागलेल्या बंडू हराळेच्या हस्ते पायाभरणी करण्याचं एकमतानं ठरलं. तो कार्यक्रम सर्व थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत आनंदात झाला. निगम सॅनिटी कन्स्ट्रक्शनचं टेंडर मंजूर केलं होतं. श्री निगम यांनी समारंभाचा चहापाण्याचा खर्च आणि व्यवस्था स्वेच्छेनं केली. संस्थेच्या फाउंडर मेंबर माननीय आईसाहेब कागलच्या महाराणी श्रीमती विजयादेवी घाटगे, निवृत्त न्यायमूर्ती श्री सुभाषचंद्र देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख भगवंतराव मोरे, उद्योगपती शिवाजीराव देसाई, मुंबईचे देणगीदार अरविंद रानडे, माधवप्रसाद गोयंका, नाना बेरी, पुणतांबेकर, रेहाणा, खान साहेब, हारून मामा, अनुताई, कमलाताई अशी अनेक थोर मंडळी आशीर्वाद द्यायला आली. एकदा मुंबईत हाजी अली येथे एकदम 4 पेशंट्सना संस्थेतर्फे पाठवलं होतं. प्रत्यक्ष तिथल्या डायरेक्टरांशी त्यांच्या ऍडमिशन संबंधी बोलले होते. सोबत गेले नव्हते. काहीतरी अडचण आली आणि दवाखान्यात त्या पेशंट्सना आणि त्यांच्या पालकांना प्रवेश मिळाला नाही. मुंबईहून फोन आला. रेहानाकडेही पाहुणे होते. एवढ्या 8-10 लोकांची सोय मुंबईसारख्या ठिकाणी करणं अवघड होतं. अशी अडचण आहे, काय करता येईल असा फोन हितचिंतकांना केला तर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी माझ्या घरी येऊ देत, मी सर्व व्यवस्था करतो, तुम्ही काळजी करू नका असा दिलासा मला दिला. सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व व्यवस्था चोख केली. मुंबईत नेहमीच मोठा ग्रुप गेलो तर राहण्याचा मोठा प्रश्न पडतो, कारण आम्हाला विशिष्ट सोयीची बाथरूम आणि संडास लागतात. काही वेळा आमदार खानविलकर साहेब व आमदार सुरेश साळोके यांच्या आमदार निवासात राहता येतं, तर काही वेळा हाजी अलीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूटच्या दवाखान्यातील गेस्ट रूम मध्ये राहण्याची परवानगी मिळते. पण तरी अनेक वेळा खूपच त्रास होतो. त्यामुळे शासनाकडे मुंबईत हेल्परसाठी एक सदनिका मोफत व अल्पदरानं मिळावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत, पण अजून आम्हाला यश मिळालेलं नाही. वसतिगृहाच्या पायाभरणीच्या आदल्या दिवशी काही कार्यकर्ते, देणगीदार, हितचिंतकांसाठी आमच्या घरीच नशेमनमध्ये रात्रीचं जेवण आयोजित केलं होतं. भाईसाब खान साहेब दुपारीच पोहोचणार होते. ते मुंबईत राहत असल्यानं संस्थेच्या इतर कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय जवळून होऊ शकणार होता. पण मध्यरात्रीनंतर सर्व आमंत्रित परतल्यावर ते आले. मी पहाटेच उचगावला ते उठायच्या आधी गेले. कार्यक्रमाच्या वेळी भाईसाब खूप मलूल, थकलेले असे वाटले. देसाई काकाजींनी मला बातमी दिली की कारवारहून ते कोल्हापूरला येण्याआधी काही कामानिमित्तच नावेत बसले होते व नाव उलटले. भाईसाबना पोहता येत नाही. इतरांनी त्यांना बाहेर काढलं. बुडता बुडता वाचले. दवाखान्यात जाऊ असं सर्वजण म्हणत होते, पण ते क्वचितच कोल्हापूरला येतात आणि मुख्य म्हणजे या पायाभरणीला येण्याचं आश्वासन त्यांनी मला दिलं होतं. त्यांनी त्वरित कोल्हापूरकडे गाडी वळवली. त्यांचे बूट मोजे सर्व पाण्यानं चिंब होते. कमलाताई सोवनी 90 वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी वसतिगृहातील पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईन वगैरे खर्चासाठी 55,000 रुपये देणगी दिली होती. स्वतःचे दागिने विकून त्यांनी रक्कम पाठवली व हे जाहीर करू नये अशी विनंती केली होती. आज कमलाताई या जगात नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या सोबत आहेत. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी वृक्षारोपण केलं. कमलाताई म्हणाल्या, ही सर्व झाडं जगली पाहिजेत. त्यांना पाणी घालण्यासाठी माणूस नेमा. पैशाचा प्रश्न असेल तर मी त्याचा पगार देईन. परंतु उचगावच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आमच्या शेजाऱ्यांपैकी एका गरजू तरुणाला, प्रकाश काळे याला मी वॉचमन म्हणून नेमलं होतं.
मग त्याला झाडांना पाणी घालायचं कामही दिलं. एकंदरीत 2 दिवसांपूर्वी आलेला कटू अनुभव अशा थोरा मोठ्यांच्या गोड प्रोत्साहनपर बोलण्यानं, आशीर्वाद व शुभेच्छा यामुळे विसरता आला. खरं म्हणजे आनंद वाटून घ्यावा, दुःख मनस्ताप मनातच ठेवावा, या विचाराची मी आहे. पण एकदा आपलं आयुष्य कागदावर उतरवण्याचं ठरवलं आणि वाटलं की फक्त जगाला चांगलंच सांगून काय उपयोग, वाईटही सांगणं आपलं कर्तव्य आहे. अर्थात या कटू सत्यामुळे संस्थेच्या प्रगतीला खीळ पडू नये अशी इच्छाही असते. वाचकांनी हे वाचताना मी कोणावर टीका करत नाही. माझी कोणाचा अपमान करण्याची, कोणाला दुःख देण्याची इच्छा नाही, हे लक्षात घ्यावं. घडलेलं सत्य सांगणं हे मी माझं कर्तव्य समजते. असं कार्य करणाऱ्या कोणाला माझं लेखन मार्गदर्शनपर ठरावं हा हेतू असल्यानं हे सत्य पूर्ण स्वरूपात नसलं तरी त्याचा उल्लेख अपरिहार्य आहे असं वाटतं. पायाभरणीला 2 दिवस राहिले होते. आदल्या दिवशी सर्व परगावचे आमंत्रित येणार होते. त्यांची राहण्याची सोय हॉटेल मेरामध्ये संस्थेचे देणगीदार व हॉटेलचे मालक शरफुद्दीन कापडी यांनी माफक दरात केली होती. लग्न सोहळ्यापेक्षा जास्त दडपण आमच्यावर होतं. मोठ्या लोकांची सोय आपल्या हातून योग्य प्रकारे व्हावी ही इच्छा होती. सर्व कार्यकारी मंडळ, व्यवस्थापन समिती सदस्य तन्मयतेनं घेतलेली जबाबदारी पार पाडत होते. अचानक एक फोन आला. झालं असं होतं की केंद्र शासनाकडे कृत्रिम साधनांसाठी अनुदान मिळावं यासाठी गेली 4-5 वर्ष आम्ही प्रयत्न करीत होतो. खासदारांनी यावर्षी आमची कागदपत्र दिल्लीला पोहोचवली होती. हे अनुदान मिळण्यापूर्वी केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन संस्थेची पाहणी, तपासणी करायची असते. त्यासाठी आलेले अधिकारी पुण्याच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये उतरले होते. मला अध्यक्षांना फाईल घेऊन तिथं बोलावलं होतं. येताना मी त्या अधिकाऱ्यांचं कोल्हापूर ते अतिदूर असलेल्या त्यांच्या गावापर्यंतचं रेल्वेचं फर्स्ट क्लासचं तिकीट सोबत आणायचं होतं. इतक्या ऐनवेळी फोन आला होता की सभा घेऊन निर्णय घ्यायलाही वेळ नव्हता. शिवाय असे विषय सभेपुढे मांडून ते प्रोसिडिंगला घेणं शक्य नव्हतं. कार्यकारी मंडळाच्या काही सदस्यांशी फोनवर संपर्क साधला. एकदाचं असं गैर वागल्यावर कायमस्वरूपी दरवर्षी आपल्याला भरघोस अनुदान मिळेल या आशेनं या आलेल्या फोनप्रमाणे वागायचं ठरवलं. वेळ अपुरा होता, त्यामुळे मी व देशवतार्यांनी टॅक्सी करून पुण्याला जावं आणि इतर सदस्य कोल्हापूर येथील पायाभरणी समारंभाची तयारी करतील असं ठरलं. मला भयानक थकवा आलेला होता. एक अखेरचा प्रयत्न म्हणून पुण्याला फोन करून तुम्हीच पायाभरणीच्या कार्यक्रमाला या अशी विनंती त्या अधिकाऱ्यांना केली. रेल्वेचं तिकीट काढलं आहे हेही कळवलं, पण त्यांनी वेळ नाही म्हणून सांगितलं. परगावहून आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मी कोल्हापूर येथे नसणार याची खंत वाटत असताना फर्स्ट क्लासच्या रेल्वेच्या तिकिटाचं ओझं सोबत घेऊन टॅक्सीनं पुणे गाठलं. रेल्वेच्या प्रसाधनगृहात जाऊन तोंड वगैरे धुवून फ्रेश झालो आणि त्या मोठ्या हॉटेलात त्या अधिकाऱ्यांच्या खोलीत गेलो. भयानक अस्वस्थ मनस्थितीत चेहऱ्यावर स्मितहास्याचा बुरखा घेऊन त्या अधिकाऱ्यांना भेटलो. अतिशय मिठास हिंदी बोलणं. तपासणीचा रिपोर्ट तयार केला गेला. त्यांच्या समवेत चहा नाश्ता घ्यावा लागला. सह्या शिक्के घेऊन मी आणि देशवतार बाहेर पडलो. कोल्हापूरच्या परतीच्या वाटेनं आमची टॅक्सी धावू लागली. आमचं सुदैव इतकंच की आमचा जास्त वेळ त्यांनी घेतला नाही. त्यानंतर आम्हाला 3 वर्ष कृत्रिम साधनांसाठी अनुदान मिळालं. मार्च अखेरीस किंवा एप्रिलमध्ये अनुदानाचा चेक हाती यायचा व मार्च अखेरीस सर्व रक्कम खर्च केली अशी कागदपत्र पुराव्यासह शासनाला ठराविक वेळेत सादर करावी लागायची. मग ती रक्कम खर्च करून अपंग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, मापं घेऊन कॅलिपर्स बनवणं, कानपूरहून मटेरियल मागवणं यासाठी खूप वेळ जाऊ लागला. आवश्यक वेळ अपुरा असला तरी हिशेब शासनाला पाठवायचाच. या कृत्रिम साधनांचं वितरण करताना शासनाच्या अधिकाऱ्यांना बोलवावं अशी अट होती. त्यानुसार सर्व कार्यक्रम पत्रिकेसह आखला, पण वेळेवर कानपूरहून कृत्रिम साधनं मिळाली नाहीत. आमच्याच प्रशिक्षण केंद्रातील कृत्रिम साधनांचं त्या कार्यक्रमात वाटप करण्यात आलं. त्यावेळी दरवर्षी 2-3 लाख रुपये किमतीच्या कृत्रिम साधनांचं वाटप हेल्पर्स तर्फे केलं जात असे. अनुदान 45,000 रुपयांपेक्षा जास्त मिळत नसे. उलट समाज कल्याण खात्याकडे कृत्रिम साधनांसाठी आलेले अर्ज समाज कल्याण खातं आमच्याकडे पाठवून अनुदानातून त्यांना कृत्रिम साधनं द्या अशी आज्ञा करी. अनुदानाची निम्म्यापेक्षा जास्त रक्कम अशी शासनाकडून आलेल्या अर्जांना कृत्रिम साधनं पुरवण्यात खर्च होई.
या सर्व प्रकारामुळे आम्ही दरवर्षी कृत्रिम साधनांसाठी करावा लागणारा अर्ज पाठवणं बंद केलं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.